चल पटपट. पर हिरो आजचा भेद जरा जास्तच भारी होता. अयो म्हणून मला भीती वाटत असते. कसली भीती वाटते तुला? हो मला वाटत असतं मी एवढं जेवल्यामुळे माझं पोट फुग्यासारखं फुटतं की काय. अरे म्हणून तर चाललो ना आपण आता एवढे. आता नाही फुटणार पोट, जिरेल आता. हा सुपर हिरो पण माझा प्रॉब्लेम वेगळा असतो की हो. म्हणजे जसं जसं मी पुढे पाऊल टाकायला लागतो तसं तसं माझ्या पोटातलं अन्न आणि पाणी डचमळायला लागत असतं बघा. डचमळायला? मला ना माझं पोट फुटायची गॅरंटी 100% असते बघा. आहे मग काय करायचं आता? मी एक काम करतो, गुरुकुलात जातो, शम्मा मावशीला सांगतो लिंबू सोडा द्या म्हणून. लिंबू सोडा प्यायचा असं सांग ना, कशाला नाटकं करायची. हॅलो रतन सेठ, काम फत्ते झालंय बघा. तो सारंग पुण्यातच असतोय, माझी नजर त्याच्यावरच असते की हो. काय म्हणालात? एकटा? एकटा नसतो की हो, एक लहान मुलगा सोबत असतो. काय काय म्हणालात? एका दगडात 2 पक्षी. साहेब तुम्ही मला जो फोटो पाठवलाय तो मी एकदा बघतो आणि कन्फर्म करतो की तो मुलगा तोच असतो. साहेब तो अबीरच असतोय की हो. हा जर अबीर पुण्यातच असतं म्हटल्यावर सावली सुद्धा पुण्यातच लपून बसलेली असते की हो. काय म्हणालात साहेब? तुम्ही स्वतः पुण्याला यायला निघालात? या या नक्की या साहेब, माझी नजर त्यांच्यावरतीच असते की हो. तुम्ही लवकर पुण्याला यायला निघा. ठेवतो साहेब. मला पण यायचंय तुझ्या सोबत. अबू हे बघ, माझं खूप इम्पॉर्टंट काम आहे आणि मी जिथे चालली आहे ना तिथे तुला नाही नेऊ शकत. तू नेहमी असंच म्हणतेस. सारंग काका ओवीला सगळीकडे फिरायला नेतो. तू आणि दादा मला कधीच बाहेर घेऊन जात नाही. मी नेहमी घरात एकटे असते. सॉरी. हे बघ, मी नेक्स्ट टाइम तुला नक्की बाहेर घेऊन जाईन, ओके? पण आत्ता नको. आत्ता मला जाऊ दे. नाही मला जायचंय म्हणजे जायचंय. हे बघ, मी तुला पिंकी प्रॉमिस करते, मी तुला नेक्स्ट टाइम नक्की घेऊन जाईन. नाही मला आता म्हणजे आता जायचंय. काय झालं? हट्टच जाऊन बसली आहे. बरं झालं आलीस, मला खूप महत्वाचं काम आहे आणि खूप उशीर होतोय. पण शुभ्रा ऐकतच नाही, हट्ट करते, मागे लागली यायचं सोबत म्हणून. अरे बापले, आमची शुभ्रा चिडली आहे का? काकू बघ ना मम्मा कशी करतीये. शुभ्रा बाळा, गुड गर्लच की नाही तू. जाऊ दे ना मम्माला, काहीतरी महत्वाचं काम असेल ना. आपण एक काम करूया, तुला पायनॅपल शिरा आवडतो ना, आपण दोघींनी मिळून पायनॅपल शिरा बनवायचा का? हा थँक गॉड. मला खूप उशीर होतोय, मी निघते, ओके? हो पण एवढ्या घाई गडबडीत कुठे निघाली असं तू? नाही म्हणजे सगळं ओके आहे ना? हां ओके. ते गुरुकुलाच्या जागेचा प्रॉब्लेम सुरू आहे ना, तिकडेच चालले जरा गुरुकुलात. ठीक आहे, मी येते, चल बाय. बोला सारंग शेठ, कशी काय आठवण काढली माझी? ओव्हर ऍक्टिंग नको करू रे. ऐक जरा, एक महत्वाचं काम आहे म्हणून फोन केला तुला. बोला बोला, हुकूम करा. बाजारात जा आणि क्षमाताईसाठी एक गिफ्ट दे. असं अचानक गिफ्ट? क्षमताईचा वाढदिवस आहे का? आपण फक्त वाढदिवसाला गिफ्ट देतो का? सगळ्या गोष्टी विसरतोस ना तू. आपण क्लायंटला पण गिफ्ट देतो ना. आता नव्याने संसार सुरू करतायत, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा म्हणून आपण गिफ्ट देऊयात ना त्यांना. बघ, या गोष्टीनं माझ्या लक्षात येत नाही म्हणून तुला सांगतोय, माझं लग्न लावून दे, लग्न लावून दे. म्हणजे कसं ना, या गोष्टी मी विसरणार नाही. आता तू आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आठवत आहेत. चल सांग सांग, काय आणू गिफ्ट? साडी आणि दुसरं काही? आता ते एवढं मला कळलं असतं तुला फोन केला असता का? हं. पण असं काहीतरी देऊ आपण की जे त्यांच्या घरात राहील आणि आयुष्य जगायला प्रेरणा देईल. तसं काय देऊ? हा,
मस्त सुचलंय. सारंग दादा, एक गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन येतो. म्हणजे कसं आहे ना, घरात गणपती बाप्पा आला की सुख समृद्धी वातावरण होतं, शांती मिळते. बोल, कशी वाटली माझी आयडिया? चांगलं आहे. बाप्पाच्या मूर्तीपेक्षा अजून चांगलं गिफ्ट काय असू शकतं. आता जातो आणि गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन येतो. ठीक आहे? जा. हा, लगेच जातो म्हणून फोन ठेवून विसरून नको जाऊ. आधी हे काम कर, नंतर बाकीचे कामं करत बस. येस 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 येस, लगेच निघतो बघ. गणपती बाप्पा मोरया, क्षमताईच्या घरी लवकर या. गुरुकुलात जाऊन आले मी आज. तुमची लाडकी सून मला तिथे भेटली. माझ्या परीने तिला जे काही तिच्या लायकीप्रमाणे सुनवायचं होतं ते सुनवून आले. पण तरी सुद्धा काहीतरी कमी आहे असं वाटतंय. बरं वाटत नाहीये मला. तो हेळवी जेव्हा आपल्या दाराबाहेर आला होता ना आणि सावलीबद्दलचं भविष्य त्यांनी वर्तवलं होतं, तेव्हा काळजात चर्र झालं होतं की ती मुलगी जर का परत आली तर या घरात, ती भविष्यवाणी जर का खरी झाली तर. 8 वर्ष होती ती भीती माझ्या मनात. पण ती पोरगी जेव्हा समोर उभी राहिली ना, तेव्हा ती भीती खरी वाटायला लागली मला. सारंग तिच्याशी कसाही वागला तरी सुद्धा मला ना तो दिवस आठवला जेव्हा ती आपलं घर सोडून निघून गेली होती. तिचा तो हट्ट, तिचा तो चेहरा, आणि आता स्वतःचं एक आयुष्य उभं केलंय तिनं. ती घर सोडून गेल्यानंतर माझ्या घराचे 3 हिस्से झाले. पण तरी सुद्धा मला असं वाटलं की नाही, ठीक आहे, आता कुठेतरी आपलं आयुष्य रुळावर येईल. मला आता भीती वाटते की परत जर का ती माझ्या सारंगच्या आयुष्यात आली तर काय होईल सारंगचं? त्याच्या आयुष्याची राख रांगोळी होईल. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं ऐकायला अजिबात आवडत नाहीये, पण मी काय करू? तुमची लाडकी सून आहे ना ती. माझ्या जागी जर का आज तुम्ही असतात ना, तर ढोल ताशे घेऊन गेला असतात तिच्याकडे तुम्ही, आणि वाजत गाजत तिला आपल्या घरात आणलं असतं माझ्या मर्जी विरुद्ध. पण मी तसं होऊ देणार नाही. त्या पोरीला परत या घराचा उंबरठा मी ओलांडून देणार नाही. ज्या मासात, ज्या अहंकारात माझं घर सोडून गेली होती ना, ते मला पक्का आठवतंय. आता परत तिला ह्या घरात घेणार नाही. हा तिलोत्तमा मेहेंदळेचा शब्द आहे.